सुरुवातीला इथं आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाले भाजून घ्यायचे आहेत। इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत। दालचिनी, काळी मिरी, लवंग, खसखस, बडीशोप व तेजपत्ता घेतलेला आहे। हा आपल्याला साधारण 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। हा मसाले आपल्याला जास्त परतायचे नाहीत। आज आपण इथे अगदी हॉटेलमध्ये जशी मिळते तशी पनीरची भाजी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत, ते थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत। इथे मी 4 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत। आता आपल्याला याची मिक्सरमधून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। या कांद्यामध्ये आपल्याला खडे मसाले सुद्धा टाकून घ्यायचे आहेत। फोडणीसाठी इथे मी 5 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। इथे आपले तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालून ते देखील आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे। तुम्ही इथं पाहू शकता, अशा प्रकारची आपल्याला ही ग्रेव्ही वाटून घ्यायची आहे। इथं आपलं जिरं देखील छान असं फुललेलं आहे। आता आपण यामध्ये वाटून घेतलेली कांद्याची पेस्ट घालून घेतलेली आहे। आता आपल्याला ही पेस्ट परतेपर्यंत मी इथं टोमॅटो देखील वाटून घेतलेला आहे। इथं मी 3 मीडियम आकारचे टोमॅटो घेतलेले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, आपली ग्रेव्ही देखील छान अशी दाटसर झालेली आहे। इथे आपली कांद्याची ग्रेव्ही छान अशी परतली गेलेली आहे। आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेल्या टोमॅटोची ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे। इथं मी कच्चेच टोमॅटो वापरलेले आहेत। तुम्ही ही ग्रेव्ही भाजून सुद्धा भाजी बनवू शकता। आता आपल्याला यामध्ये 2 चमचे धना पावडर टाकून घ्यायची आहे। तसेच इथं मी घरगुती पद्धतीने बनवलेलं लाल तिखट 1 चमचा टाकून घेतलेला आहे। इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। तसंच यामध्ये तुम्ही गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, तसंच पनीरचा मसाला हे सुद्धा घालू शकता। आता आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। बेसन पीठ घातल्यामुळं आपली भाजी दाटसर व घट्ट होते, त्यामुळं भाजीमध्ये बेसन पीठ टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल। इथे आपलं बेसन पीठ देखील छान असं परतून झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे। इथं आपल्याला कोथिंबीर देखील छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे। कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्यामुळे फोडणीचा वास भाजीमध्ये उतरतो, त्यामुळे कोथिंबीर ही तेलामध्येच घालायची आहे। इथे आपली पनीरची ग्रेव्ही छान अशी परतली गेलेली आहे। ते कसं ओळखायचं, तर इथं तुम्ही पाहू शकता, आपल्या ग्रेव्हीचा पूर्ण असा छान असा गोळा होत आहे। याचा अर्थ असा आहे की आपली ग्रेव्ही शिजलेली आहे। आता आपल्याला इथे कापून घेतलेला पनीर घालून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पनीरचे पीस आपल्या आवडीनुसार लहान मोठे देखील करू शकता। पनीर घातल्यानंतर आपल्याला ही भाजी जास्त हलवून घ्यायची नाही, अगदी हलक्या हाताने ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे, नाहीतर पनीरचे तुकडे पडतात। इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारची आपल्याला अलगद भाजी हलवून घ्यायची आहे। आता आपल्याला इथं गरम करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे व आपली भाजीला छान अशी दणदणीत एक उकळी काढून घ्यायची आहे। आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर इथं आपल्याला कस्तुरी मेथी छान अशी हातावरती चोळून भाजीवरती घालून घ्यायची आहे। कस्तुरी मेथीमुळं भाजीची चव अतिशय भन्नाट लागते। आता आपण ही भाजी थोडीशी हलक्या हाताने हलवून घेणार आहोत। इथे आपल्याला पनीर जास्त शिजवून घ्यायचा नाही, जास्त शिजला तर तो वातड होतो। इथे आपल्याला पनीरच्या भाजीची फक्त 1 उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे आपण अगदी हॉटेल स्टाईल भाजी बनवत आहोत, त्यामुळे इथं आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे। हॉटेलमध्ये साखर घालूनच भाजी बनवतात, त्यामुळे त्यांची भाजी आंबट वगैरे होत नाही। आता आपल्याला यावरती दुधावरची फ्रेश अशी साय घालून घ्यायची आहे। दुधावरची फ्रेश साय जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। आता आपल्याला हे हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर इथे आपला पनीर खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। इथे आपली भाजी शिजून झालेली आहे। आता मी ती खाण्यासाठी काढून घेणार आहे। भाजीचा वास पूर्ण घरभर देखील सुटलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा।